फ्रेंड्स, भारती पाटील चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण कमीत कमी 7 ते 8 दिवस टिकणारी अशी कोथिंबीर वडी बनवणार आहोत. ते पण एकदम कुरकुरीत आणि अशी मस्त खुसखुशीत अशी कोथिंबीर वडी बनवणार आहोत. तर कमीत कमी आपली 7-8 दिवस टिकेल अशी. तर चला मग रेसिपीला सुरुवात करू. यासाठी आपण कोथिंबीर घेतलेली आहे. आता एक मोठी जुडी मी गावरान कोथिंबीर घेतलेली, ती निवडून घेतलेली अगोदरच आणि धुवून आपल्याला एका सुती कपड्यावरती पसरवून घ्यायची, म्हणजे त्याच्यातलं पाणी निथळून जाईल किंवा कपडा सोकून घेईल. मग या हिशोबाने आपल्याला ती कपड्यावर पसरून ठेवायची. सुती कॉटनच्या कोणत्याही कपड्यावर तुम्ही पसरू शकता, म्हणजे ती पटकन कोरडी होईल आणि पंखा लावून द्यायचा, म्हणजे पटकन सुकते ती. आणि नंतर मग आपल्याला या पद्धतीने अशी ती जेवढी बारीक चिरता येईल ना तेवढी बारीक चिरायची. शक्यतो ना काड्या जास्त घेऊ नका, निब्बर काड्या असतील तर घेऊ नका, बारीकच घ्या, म्हणजे कवळी कोथिंबीर घेतली ना तर व्यवस्थित अशी मग ती छान अशी चिरली जाते. आता बघू शकता तुम्ही, एकदम छान अशी बारीक कापलेली मी ही कोथिंबीर मग मोठ्या एका वाटीत आपल्याला घेऊन घेतलेली. यासाठीच आपण आहे ना लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा तयार करून घेतला. आता मिक्सरमध्ये केलेली ही चटणी तयार केलेली, त्याच्यात मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या आणि एक मोठी लसणाची कांडी तर ती सोलून आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली. तुम्हाला पाहिजे तर पाणी टाकूनही तुम्ही दळू शकता, नाही टाकलं तरी चालेल. अशी पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची हिरवी मिरची आणि लसणाची. आणि त्याच्यातच मग आपल्याला एक मोठी वाटीभर गच्च भरलेलं आपल्याला बेसन पीठ घेतलेलं. आता तुम्ही बघू शकता, मी या वाटीला, नॉर्मल वाटी आपल्या घरात वाटी असतेच, तर त्याच वाटीने आपल्याला बेसन पीठ दाबून भरायचे आणि अर्धी वाटी आपल्याला त्याच्यात तांदळाचं पीठ टाकायचे आणि मग हळद टाकायची, थोडासा ओवा टाकायचा आहे, 1 चमचा ओवा टाकायचा. ही जी तुम्ही कोथिंबीर वडी बनवणार आहात ना तर ती इतकी खुसखुशीत होणार आहे, तर मस्त अशी आपली छान अशी चव येणार आहे त्याला. तर मग यासाठी काय करायचं, अगोदर थोडंसं आपल्याला कोरडंच मिक्स करायचं आहे. आणि बऱ्याच वेळेस काय होतं, आपण अशा काही रेसिपी बनवताना आहे ना आपण काही गोष्टी विसरतो, तर मीठच विसरलं ना तर त्या वडीची टेस्टच जाईल. तर त्याच्याने आपण मीठ इथं टाकून घ्यायचे आठवणीने. आणि मग नंतर थोडं थोडं पाणी करून आपल्याला, जास्त एकदमच पाणी टाकायचं नाही, तर थोडं थोडं पाणी टाकायचंय आणि घट्टसर आपल्याला याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. आता हे मी जेवढं आपल्याला घट्ट मळता येईल ना तेवढं कमी पाण्यात, जेवढं मळता येईल तेवढं कमी पाण्यात मळायचं. आणि शक्यतो कोथिंबीरचं प्रमाण आहे ना हे जास्तच ठेवायचे. म्हणजे जर आता तुम्ही जवळजवळ 1.5 वाटी आपण याच्यात पीठ घेतलेले ना तर कमीत कमी 3 वाट्या आपली कोथिंबीर भरली पाहिजे. चिरलेली चिरलेली कोथिंबीर आपली 3 वाट्या भरली पाहिजे आणि 1.5 वाटी आपल्याला पीठ पाहिजे. म्हणजे कोथिंबीरचं प्रमाण हे जास्त असलं पाहिजे, तेव्हाच आपली ही कोथिंबीरची वडी जी आहे येते ना ती एकदम अशी कुरकुरीत येते. तर मग आता हे आपला घट्टसर गोळा तयार करून झालेला आहे, तुम्ही बघू शकता. मग असा हाताला तेल लावून घ्यायचंय आणि अशा पद्धतीने त्याचे लांबसर असे उंडे तयार करायचे. आणि मग त्याच्या अगोदरच मी जी गाळणी घेतलेली वाफवण्यासाठी, तर त्या गाळणीला आपण तेल लावून ठेवलेलं आहे. या पद्धतीने आपण असे उंडे तयार करून घ्यायचे. तर बघू शकता, हे असे सगळे उंडे तयार करून घ्यायचे. तुम्हाला ज्या साईजमध्ये पाहिजे त्या पद्धतीने करू शकता. आणि मग नंतर आपल्याला याला वरून अशी तीळ लावून घ्यायची, थोडीशी असे पांढरे तीळ असतात ना घरामध्ये, ते लावून घ्यायचे या पद्धतीने. मग असे सगळेच आपण एक एक करून असे सगळे उंडे आपण ठेवून घेणार आहोत. आणि मग लगेचच आपल्याला एक साईडला कढई ठेवायची, त्याच्यात पाणी ठेवायचे. आता तुमच्याकडे पाहिजे तर स्टीमर असेल तर स्टीमरमध्ये ठेवू शकता. गॅस पेटवून ते पाणी चांगलं उकळायला लागलं का लगेच आपली गाळणी त्याच्यात ठेवायची, वरून त्याला झाकण ठेवायचे आणि कमीत कमी 20 मिनिटं आपल्याला वाफू द्यायची. फुल गॅसवर चांगलं वाफू द्यायची. आता बघू शकता 20 मिनिटं झालेले. त्या वड्यांचं पीठ आपण हात लावून बघितलं, चिटकत नाही. मग चाकूही घालून बघायचं, चाकू किंवा चमचा घालून असं टोचून बघायचे. मग ते कोरडच निघालं ना तर मग समजून घ्यायचं तुमच्या वड्या ह्या चांगल्या वाफवल्या गेलेल्या आहे. मग आता ह्या काढून घ्यायच्या आणि थंड होऊ द्यायच्या आहे. आता हे पूर्ण थंड होऊ द्यायचे आहे एकदम चांगल्या. आता हे जर तुम्हाला कोथिंबीर वडी जर सकाळच्या नाश्त्याला वगैरे बनवायची असेल ना तर तुम्ही आदल्या दिवशी रात्री पण तुम्ही बनवू शकता, नाही तर मग अगोदरही बनवू शकता. आता हे मी गरम गरम कापते त्याच्यामुळे ते व्यवस्थित आपले कट होत नाहीये. तुम्ही हे थंड होऊ द्यायचे आणि शक्यतो थंड झाल्यानंतरच कापा. आता माझ्याकडे एवढा वेळ नाही त्याच्यामुळे मी ते गरम गरमच कापते. आणि शक्यतो धारदार चाकू घ्या, म्हणजे तुमच्या ज्या वड्या होतील ना तर त्या एक साईजमध्ये अशा मस्त व्यवस्थित अशा कट होतील. तर याच पद्धतीने आपण थंड झाल्यावर सुद्धा मस्त त्या कापले जातात. तर आता या वड्या अशा आपल्याला कापून घ्यायच्या आहे, सगळ्या एक एक करून आहे ना सगळ्या उंड्यांच्या अशा त्या वड्या तयार करून घ्यायच्या. आता या पद्धतीने केलेलं आहे, बघू शकता तुम्ही. तर मस्त त्याला आतूनही आपली छान अशी जाळी आलेली. आता कढईत आपण तेल ठेवलेले गरम करायला, मग एक एक करून आपल्याला सगळ्या या वड्या त्याच्यात सोडून घ्यायच्या आहे. आणि चांगल्या फुल गॅसवर आपल्याला मस्त असे सोनेरी रंगाचे होईपर्यंत, चांगल्या अशा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत त्या. आणि मधून मधून आहे ना आपल्याला त्याला खालीवर करून असं उलट पालट करत राहायचंय अधून मधून.
म्हणजे मग त्या वड्या ज्या आपण तेलामध्ये सोडलेल्या आहेत तर त्या मस्त व्यवस्थित अशा दोन्ही साईडने आपल्या चांगल्या कुरकुरीत होतील. कमीत कमी आपल्याला या 7-8 दिवस टिकल्या पाहिजे या हिशोबाने अशा तळायच्या. जर त्यामधून त्या कच्च्या राहिल्या तर मग तुमचं परत आहे ना त्या वड्याला बुरशी येऊ शकते. मग या अशा तुम्ही वरती जरी ठेवल्या तर 7 ते 8 दिवस आरामात ही कोथिंबीर वडी आपली टिकते. तर अशी मस्त इतकी छान अशी तयार होते बघा. तर हे चांगल्या खरपूस आपल्याला तळून घ्यायचे, सोनेरी रंगाचे होईपर्यंत चांगल्या व्यवस्थित अशा तळून घ्यायचे. तर आता या तळायला कमीत कमी मला 3 मिनिटं लागलेली. तर आता हे आपण काढून घेऊ. आता तेल चांगलं निथळून घ्यायचे आणि मगच ताटात आपल्याला या वड्या काढून घ्यायच्या. याच पद्धतीने आपण ज्या राहिलेल्या वड्या आहे ना तर त्या पण आपल्याला तळून घ्यायच्या. बघू शकता या अशा पद्धतीने सोनेरी रंगाच्या होईपर्यंत आपण चांगल्या तळलेल्या आहे, एकदम कुरकुरीत अशा तळलेल्या आहे. आता सोनेरी सांगितल्या म्हणून मग जास्तच काही तुम्ही गोल्डन करत नका बसू, नाही तर मग त्याची टेस्ट अशी जळकी जळकी येईल बरं, चांगल्या लागणार नाही पुन्हा. तर जास्तही आपल्याला त्या काळपट करायच्या नाही तर बऱ्याच बायका म्हणतील का सोनेरी रंगाचे व्हायचे तर मग चांगल्याच जाळून ठेवतील. तसं करायचं नाही. तर आता बघू शकता तुम्ही आपल्या ह्या मस्त अशा या वड्या तयार झाल्या. ते एकदम कुरकुरीत 7 ते 8 दिवस टिकणाऱ्या आपल्या ह्या वड्या मस्त तयार झाल्या. तर फ्रेंड्स, रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि ही 7 ते 8 दिवस टिकणारी कोथिंबीरची वडी एकदा तरी नक्की ट्राय करून बघा. तोपर्यंत भेटू आपण पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद. तर नक्की ट्राय करा रेसिपी आणि कमेंट करा.